नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, तुमचं वोटर आय डीची स्लिप म्हणजे तुमची जी काही मतदान कार्डची जे स्लिप आहे ते तुम्हाला जर एका मिनिटामध्ये तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करू शकता। ज्यामध्ये स्लिपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते, तुमचं मतदान कुठं आहे, कोणत्या खोलीमध्ये आहे, सगळी माहिती तुम्हाला या स्लिपमध्ये मिळते। आता ही स्लिप कशी डाउनलोड करायची ते सुद्धा तुमच्या मोबाईलमधून संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता, सर्वात प्रथम तुम्हाला इलेक्ट्रॉल वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। या लिंकवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमची जे वोटरची स्लिप आहे ती इथं डाउनलोड करण्यासाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे सर्च बाय इपिक नंबर, दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल आणि तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल नंबर। आता या सर्च बाय इपिक यावरती क्लिक करायचं आहे। जर तुमच्याकडे इथे मतदान कार्डचा नंबर असेल तर तुम्हाला या बॉक्समध्ये इपिक नंबरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून कॅप्चा टाकून तुम्ही तुमचं नाव जे आहे ते इथं सर्च करू शकता, म्हणजेच वोटरची स्लिप तुम्ही काढू शकता। त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे इपिक नंबर नसेल तर तुम्ही सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे। या ऑप्शनवरती तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या नावासमोर इथे आपण आपले वोटर स्लिप डाउनलोड करू शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे, तुमचं रिलेटिव्ह नेम टाकायचं आहे आणि तुमचं जे वडिलांचं नाव आहे किंवा हस्बंडचं नाव आहे इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं वय इथं सिलेक्ट करायचं आहे, अंदाजे तुमचं वय इथं सिलेक्ट करू शकता आणि नंतर तुमचं जेंडर मेल फिमेल काय आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुमचं जे मतदारसंघ आहे ते तुम्ही तिथं जिल्हा निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला विधानसभा कुठली आहे, कुठल्या याचं तुमचं मतदारसंघ आहे तो इथे तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तिथं खाली कॅप्चा टाकून सर्च या बटनावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। सर्च बटन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही व्यवस्थित माहिती टाकायची आहे आणि म्हणजेच तुम्हाला शोधायला खूप सोपं जाणार आहे। तर इथं बघा, व्यवस्थित माहिती टाकल्यानंतर इथं तुम्ही सर्च करू शकता। आता भरपूर अशी नावे दाखवली जाणार आहे, त्यामध्ये आपलं नाव कुठं आहे हे एकदा चेक करायचं आहे। जिथे आपलं नाव दिसतंय, आपल्या वडिलांचं नाव दिसतंय, आपलं वय अंदाजे किती दिसतंय, किती आहे ते, आपलं मतदान कुठे आहे ते दिसतंय, तर आपलं नाव आहे ते आपलं नाव इथे चेक करायचं आहे। डाव्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, पुढे ढकलल्यानंतर शेवटी एक ॲक्शन मध्ये डिटेल्सचा एक ऑप्शन दिलेला आहे। या व्ह्यू डिटेल्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला वोटर स्लिप तुमच्या समोर येईल, ज्यामध्ये तुमचं नाव, आडनाव, रिलेटिव्ह नाव, तसेच तुमचं जे एज आहे ते, जेंडर, इपिक नंबरसुद्धा येईल आणि मतदान कार्डचा नंबरसुद्धा तुम्हाला इथं यावरती दिसेल। त्यानंतर त्यानंतर आपल्याला मतदारसंघ कुठला, पोलिंग स्टेशन कोणतं आहे, आपल्या मतदारांना कुठला नंबर दिलेला आहे, खोली क्रमांक काय आहे, ही सर्व माहिती इथं दिसणार आहे। आता आजचं मतदान आहे तर यामध्ये तुम्हाला ही माहिती खूप महत्त्वाची आहे। तुम्ही याची प्रिंट काढून तिथं सर्व माहिती तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे ही माहिती ही स्लिप आपण डाउनलोड करू शकता। ती सुद्धा एका मिनिटामध्ये घरी बसल्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता। तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। धन्यवाद।